मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल। सर्व महापालिका क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू, निवडणूक आयोगाची घोषणा। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची घोषणा होण्याची शक्यता। काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती जाहीर होणार असल्याची माहिती। मारहाण करणाऱ्यांचं समर्थन करत नाही काँग्रेस। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार। मनसेसोबतच्या युतीवर काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांची स्पष्टोक्ती। मुंबईची जनता आम्हाला कौल देईल, गायकवाडांचा दावा। दोन्ही ठाकरे एकत्र येऊ द्या किंवा काँग्रेस त्यांच्यासोबत जाऊ दे, आम्हाला फटका नाही। मुंबईकर महायुतीला जिंकवणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई महापालिका जागा वाटपासाठी महायुतीची आज पहिली बैठक। मुंबईमध्ये भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत तर सेना 100 जागांवर दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप शिवसेनेची युती असेल। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप राष्ट्रवादी समोरासमोर लढताना दिसेल। एकत्र लढलो तर तिसऱ्याला फायदा होईल, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पिंपरी चिंचवड महापालिका जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निर्धार। पुण्यामध्ये भाजपच्या स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। दिल्लीमध्ये काहीतरी घडतंय, काही गोष्टी जाहीरपणे बोलणं योग्य नाही, पण 2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील, खासदार धनंजय महाडिकांचं सूचक विधान। मुख्यमंत्री निधीमधून 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। FCRA प्रमाणपत्र मिळवणारा सीएम निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर ₹1.24 वाढ। जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा निर्णय, कालपासून नवे दर लागू। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबानं रचला। साजिद जट हल्ल्याचा मास्टरमाइंड। हल्ल्याप्रकरणी एनआयएकडून 1300 पानांचं आरोपपत्र दाखल। पंजाबच्या मोहालीमध्ये कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या मारून हत्या। दुचाकीवरील 2-3 अज्ञात हल्लेखोरांकडून राणावर गोळीबार। पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा बदला घेतल्याची चर्चा। दिल्लीत दाट धुक्यामुळे पहाटे यमुना एक्सप्रेस वेवर मोठा अपघात। 7 बस आणि 3 कारची एकमेकांना धडक। अपघातामध्ये 4 जणांचा जळून मृत्यू। अपघातानंतर 150 जणांना रुग्णालयामध्ये नेलं। माधुरी हत्तीणीला नांदणी मठाच्या जागेमध्ये आणण्याचा मार्ग मोकळा। नांदणी मठाच्या जागेमध्ये पुनर्वसनासाठीच्या बांधकामाला परवानगी। पुनर्वसन केंद्राचं 60 टप्प्यामध्ये काम होणार, 12 कोटींचा खर्च अपेक्षित। रॅपिडो, ओला, उबरचा तात्पुरता परवाना रद्द करण्यासंदर्भात उद्या परिवहन मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक। बाईक टॅक्सीला होणाऱ्या अपघातामध्ये प्रवाशाचा मृत्यू। हवेची गुणवत्ता खालावत चालल्यानं वायू प्रदूषणावर उपाय शोधण्याचं मुंबई हायकोर्टाचं पालिकेला आवाहन। नागरिकांना जबाबदारीनं वागण्याचाही सल्ला। हवा वाढल्यानं दिल्लीतील AQI मध्ये थोडी सुधारणा। दिल्लीचं AQI आज 381 वर। उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका। धुळे, नाशिक, परभणी, सोलापुरात थंडीची तीव्र लाट येणार। ला निनाच्या प्रभावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहणार। उत्तर भारतामध्ये थंडी आणि धुक्याचा विमान सेवांना फटका। दिल्लीमधून 40हून अधिक विमानं रद्द। उत्तर भारतामधील विमानतळावर धुक्याची चादर पसरल्यानं विमानसेवेला विलंब। IPLच्या आगामी हंगामासाठी आज अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया। 350 खेळाडू नशीब आजमावणार। 10 संघाकडून रिक्त जागा भरण्यासाठी केवळ 77 खेळाडूंवरच बोली लावली जाणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।